नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा भाग आहे ना खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत रिव्ह्यू नक्की बघा. आपण पाहतोय सायली आता डॉक्टरांसमोर हात जोडत असते आणि म्हणते की डॉक्टर मी तुमच्यासमोर हात जोडते, पण प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा, ते आता परमेश्वराच्या हातात आहे असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. आता बघा डॉक्टर गेल्यानंतर ना सायलीला सतत आठवत असतं की तिच्या हातून ना कुंकवाची वाटी खाली पडलेली असते आणि कुंकू सांडलेलं असतं, त्यामुळेच तर देवीने शिक्षा दिली नाही ना असं वाटतं. सायली म्हणते माझ्या हातून कुंकवाचा करंडा सांडला होता आणि त्याची शिक्षा तर मिळाली आहे का यांना, असं सायलीनं सगळ्यांना बोलायला लागते. आता बघा सायली म्हणते अस्मिता तू तर म्हणाली होतीस की अपशकुन वगैरे काही नसतं म्हणून, अगं मग हे काय झालं सगळं, बोल ना आता अस्मिता. आता अस्मिता काहीच बोलत नाही हा, आणि सायली विचारत असते मग हे अपशकुन नाही तरी हे कसली शिक्षा बघतायत, आणि बाबा बाबा तुम्ही पण म्हणाला होतात ना की मनाला लावून घेऊ नकोस म्हणून, मग तरीसुद्धा नाही यांच्यावरती असं जीव घेणं संकट का आलंय हो बाबा, असं सायली म्हणायला लागते. आणि प्रतिभा त्यांना म्हणते की आई तू म्हणाली होतीस ना की वेड्यासारखा विचार करू नकोस, मग मग हा वेड्यासारखा विचारच खरा ठरलाय का गं, बोल ना गाई. आता सायली सगळ्यांशी विचारते हा, पण कुणीही काही बोलत नाही आणि गप्प बसतात सगळेजण. सायली म्हणत असते देव सगळ्यांची अशी का परीक्षा घेतोय, नक्की काय चाललंय हे सगळं. कल्पनाताई म्हणतात सायली देव आपली परीक्षा बघतोय. सायली म्हणते आपली नाही, देव माझ्या सौभाग्याची शिक्षा बघतोय. अरे पण माझ्या हातून काही चूक घडली असेल तर मला शिक्षा मिळू देत ना, पण यांना कशामुळे, पण नाही नाही मी ना असं नाही होऊ देणार, मी नाही यांना कशाची शिक्षा नाही भोगू देणार, मी नाही हे होऊ देणार म्हणून सायली खूप रडायला लागते. आणि बघा आता तिथून निघून जाते. सगळेजण सायली सायली म्हणून हाक मार काही केल्या थांबत नाही. आता सायलीच्या पाठीमागे कल्पनाताई आणि प्रतिमाताई हे दोघीजणी सुद्धा जातात की सायली कुठे जाते हे बघण्यासाठी. आता आपण पाहतो इकडे नागराज जेलमधून फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो की मला नाही वाटत काही घाबरण्यासारखं कारण आहे म्हणून. एक मिनटं मला सांगा, मानसीने अर्जुनला मार खाताना बघितले असंच म्हणताय ना तुम्ही. सचिन म्हणतो हो, तिथून आपली माणसं जी परत आली ना त्यांनी तर तेच सांगितलं. नागराज म्हणतो अरे मग झालं तर, अरे मग 100% ती पोरगीन आपल्याच बाजूने असणार आहे. अरे ती बघा सायलीच्या विरोधातच बोलणार, अरे तिची तोंड उघडण्याची हिंमतच होणार नाही आपल्या विरोधात, ती सायलीच्याच विरोधात बोलणार. आणि जर का ती आपल्या विरोधात बोलली नाही तर सायलीची अवस्था ही अर्जुनसारखीच होईल, हे तुम्ही तिला सांगितलेत ना. सचिन म्हणतो हो सांगितलंय ना. नागराज म्हणतो अरे मग काळजीच करू नका ना, 100% हे सगळं काही व्यवस्थितच होणार, आपण जे पडवलंय ना तेच बोलणार ती पोरगी, तुम्ही काळजीच करू नका. आता नागराजने काळजी करू नका म्हणल्यानंतर महिपत म्हणतो नागराज शेठ तुम्ही म्हणताय तसं झालं म्हणजे झालं, असा महिपत म्हणतो. इकडे प्रिया म्हणते लॉजिकली विचार केलं तर हे बरोबरच आहे, माणसे आपल्याच बाजूने बोलणार, अशी आता प्रियाला पण खात्री वाटायला लागते. आता बघा ही सगळी विलन गँग आहे ना, ही सगळी ना कॉन्फरन्स कॉलवरती बोलत असते. प्रिया म्हणते पण मी त्या मानसीला ना मी चांगलंच ओळखते, तिच्यासाठी ती मानसी आहे ना ती म्हणजे ना तिची दैवत आहे, दैवत, अशी प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते की आपण तिला कितीही धमकावलं ना तरीसुद्धा तिने सायलीच्या विरोधात तोंड उघडलंच नाही तर काय मग करायचं, असा हा प्रियाला प्रश्न पडतो. आता बघा सगळ्यांचे चेहरे ना असे गंभीर आणि चिंताजनक दाखवलेले आहेत आणि सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे हॉस्पिटलमधलं पाहतोय. आता सायली ना हॉस्पिटलमधल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर येते आणि तिथे आता एक छोटीशी देवीची मूर्ती सुद्धा असते. आता सायली हात जोडून तिथे उभे राहते आणि म्हणते की मानसी परत यावी म्हणून ना मी तुझी पूजा केली देवी आई, आणि ती प्रार्थना तू ऐकलीस सुद्धा, पण माझ्या सौभाग्याची परीक्षा तू का घेतेस ग, अगं माझ्या प्रेमाला अशी सतत परीक्षा का द्यावी लागते, असं ही सायली म्हणत असते. आणि म्हणते की ठीक आहे तर मग तुला परीक्षा घ्यायचीच आहे ना माझी, घे तर मग मी वाटेल तेवढ्या परीक्षा द्यायला तयार आहे, पण देवी आई तुला सांगू का, तुला ना लवकरात लवकर यांना बरं करावंच लागेल, असंही सायली म्हणत असते. आता बघा इतक्यातच आहे ना पाठीमागून प्रतिभा त्यांनी कल्पनाताई येतात. सायली इकडे म्हणत असते की जोपर्यंत हे बरे होत नाहीत ना तोपर्यंत ना मी तुझ्यावरती ना कुंकवाचा अभिषेक करतच राहणार, असं म्हणून आता सायली स्वतःला ना कुंकू लावून घेते. आणि आता ते ताटामध्ये ठेवलेलं कुंकू आहे ना, आता त्या देवी आईच्या अंगावरती ना सतत कुंकुमार्चन करत असते आणि म्हणत असते की यांचं ऑपरेशन नीट होऊ देत, एकदम व्यवस्थित होते. आणि आपण पाहतो इकडे ना ऑपरेशन थिएटरमध्ये ना ऑपरेशनला सुरुवात झालेली असते आणि आता अर्जुनचं ना ऑपरेशन सुरू असतं. सगळे डॉक्टर आहेत ना खूप प्रयत्न करत असतात आणि इकडे सायली देवी आईच्या मूर्तीवरती ना सतत कुंकुमार्चन करत असते. आणि हा ना थोडासा म्युझिकली भाग दाखवलेला आहे. सायलीला ना आता अर्जुनच्या सतत आठवणी आठवत असतात की मी ना मानसीला लवकरात लवकर तुझ्यापर्यंत घेऊन येईल, असं अर्जुन सांगून घराच्या बाहेर पडलेला असतो. त्यानंतर कल्पनाताईंना त्यांच्या आठवणी आठवतात त्यांच्या मुलाच्या. त्यानंतर आपण पाहतो की सुभेदार फॅमिलीतल्या प्रत्येकालाच त्यांच्या ना अर्जुनसोबत असणाऱ्या काही ना काही आठवणी आठवत असतात, कारण अर्जुनची क्रिटिकल कंडिशन असते ना त्यामुळे. आता बघा प्रेक्षकांनो, सायलीने जे काही दिव्यासमोर प्रार्थना केली असते ना, आता ते साक्षात आहे ना दिव्या तिची प्रार्थना ऐकते सुद्धा. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर मी दिलेला रिव्ह्यू आवडतोय ना, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही ना डेली रिव्ह्यू तर पाहता पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही, तर प्लीज माझं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी सपोर्ट करा. प्लीज चॅनलला
चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतो इकडे अश्विन सुद्धा ना सतत सिस्टरशी बोलवत असतो आणि डॉक्टरांची पण आहे ना अगदी धावपळ सुरू असते. आता फायनली ऑपरेशन संपलेलं असतं आणि आता बघा डॉक्टर बाहेर सुद्धा येतात आणि अजूनही ना सायली इकडे दिव्याईवरती ना कुंकुमार्चनच करत असते. आता आपण पाहतोय की बराच वेळ म्हणजे असं आपल्याला म्युझिकलीच थरार दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर फायनली आता डॉक्टर बाहेर येतात. आता बघा डॉक्टर बाहेर आली की अश्विन विचारतो काय झालं डॉक्टर ऑपरेशन सक्सेसफुल तर झालं ना, दादाची कंडिशन कशी आहे, तो तर ठीक आहे ना. डॉक्टर म्हणतात हे बघा ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालेलं आहे. अस्मिता तर लगी देवाच्या पायाच पडते. आता आपण पाहतोय की इकडे डॉक्टर म्हणतात आता अर्जुन सुभेदार यांच्या जीवाला अजिबात धोका नाही आहे. आता अस्मिता म्हणत असते आम्ही त्यांना भेटू शकतो ना, तर डॉक्टर म्हणतात हो भेटू शकता पण आता लगेचच नाही, थोड्या वेळानंतर तुम्ही भेटू शकता. आता चैतन्य अश्विन ही दिसायला ह्या चौघांना पण आनंद होतो. तिथे प्रतापराव आणि अस्मिताच फक्त असतात. अस्मिता तर डॅड म्हणून त्यांना गट्टीमिठी मारते आणि म्हणते थँक्यू गॉड म्हणून. अश्विन म्हणतो दादाला आता थोड्या वेळाने ना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतील आणि मग आपण भेटू शकतो. प्रतापराव म्हणतात अरे ती सायली कुठे ते शोधा आणि कल्पना आणि प्रतिमाला सुद्धा बातमी द्या, जा लवकर. अश्विन म्हणतो हो हो मी बघतो हा कुठे आहेत ते म्हणून. आता अश्विन पळत पळत जातो तर बघा गणपती बाप्पासमोर देवीची जी मूर्ती ना त्याला सायली कुंकुमार्चन करत असते. आता अश्विन हे सगळं बघतो आणि म्हणतो की मम्मा प्रतिमा त्या अघाईका ना सायली वहिनीची प्रार्थना देवीआईपर्यंत पोहोचली बरं का आणि दादाचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालंय असं अश्विन सांगायला लागतो. आता ही सायली ही बातमी ऐकते आणि आता तिला सायलीनाला तर अक्षरशः रडायलाच येत आणि दिव्याची खूप आभार मानत असते आणि अश्विन इकडे सांगत असतो की दादाच्या जीवाला तर अजिबात धोका नाही आहे. कल्पनाताई म्हणतात दिव्याई पावलीस ग बाई पावलीस. आणि आता कल्पनाताई सायलीला म्हणतात सायली ऐकलीस ना ग बाळा, हे बघ अर्जुनचं ऑपरेशन एकदम चांगलं झालंय, आता तू ना लवकरात लवकर बरी होईल, लवकर बरा होईल म्हणून. आता सायली म्हणते माझी खात्रीच होती दिव्याई मला कधीच निराश करणार नाही, माझी खात्रीच होती, माझा तेवढा दिव्याईवरती विश्वासच होता. तू माझं सौभाग्य वाचवलंच ग दिव्याई, तुझे हे उपकार आहे ना मी आयुष्यभर विसरणार नाही असंही सायली दिव्याईला म्हणत असते. आणि आता अश्विन सुद्धा हात जोडून आहे ना दिव्याईची मनापासून आहे ना नमस्कार करतो. इकडे आपण पाहतो हे श्वेतानी ना मधुभाऊन आणि कुसुमताईला फोन केलेला असतो. आता कुसुमताई म्हणत असते की काय अरे देवा हे सगळं भयंकर आहे ग, हे सगळं श्वेता अर्जुन सर कसे आहेत. तर श्वेता म्हणत असते की नाही आत्ताच काही सांगता येत नाही, हां पण मानसी पोलिसांच्या ताब्यात आली हे मात्र खरं आहे, पण हे प्रकरण अर्जुन सरांच्या जीवावरच बेतलं. आता मधुभाऊ म्हणतात परमेश्वरा अरे काय रे कसली परीक्षा ऐकतोयस तू हे. आणि इकडे श्वेता त्या गौरीला खाऊ घालत असते. आता मधुभाऊ म्हणतात श्वेता मला सांग हे तू सगळं आधी आम्हाला का नाही सांगितलं. श्वेता म्हणते अहो आधी सायलीताईंना सांगायचं नव्हतं ना, पण आता काय कळलंच तर ना तिला. श्वेता म्हणते या गडबडीत ना तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. मधुभाऊ म्हणतात चल कुसुम आपल्याला पहिल्यांदा जायचंय म्हणून. कुसुमताई म्हणते श्वेता आम्ही जातो हां तिथे हॉस्पिटलला, सायलीची काय अवस्था झाली असेल ना माहिती नाही. श्वेता म्हणते हो हो जा जा जा, नाही सायलीताईला तुमची गरज सुद्धा असेल गो कुसुमताई, मी काय मित्र येऊ शकत नाही ना, घरामध्ये गौरी आणि गोलू आहेत ना त्यामुळे मित्र काही येऊ शकत नाही, तुम्ही जा हां जा असं म्हणून ती आता गौरीला केकच भरवत असते. आता मधुभाऊ आणि कुसुमताई दोघं जण हॉस्पिटलला जातात आणि ही श्वेता इकडे खूप खुश झालेली असते. आता आपण पाहतो इकडे पोलीस स्टेशनचा सीन. आता महिपूरचा जो गुंड सापडलाय ना तर त्या ठिकाणी ना आता त्याला खूप मारत असतात आणि आता तो जेवत असतो, म्हणजे मारून झाल्यानंतर आता इन्स्पेक्टर निकम म्हणतात कॉन्स्टेबल याचं खाऊन झालं ना की आम्हाला सांगा म्हणून. आता इन्स्पेक्टर निकम आणि सावंत तिथून निघून जातात आणि तो माणूस आहे ना खात अजूनही तिथेच बसलेला असतो. आता आपण पाहतोय मानसीचा सीन. आता मानसीला कॉन्स्टेबल म्हणत असते ए मुली अगं आणखीन किती वेळ उपाशी बसणार आहे, चल खाऊन घे. तर मानसी काही खातच नाही, पण ती कॉन्स्टेबल काय करते आता स्वतःच्या हाताने ना त्या मानसीला एक एक घास भरवत असते. बिचाऱ्या मानसीची अवस्था इतकी विचित्र झाली ना प्रेक्षकांनो, खरंच तिच्यावरती ना खूप मोठं दडपण आलेलं असते. बिचारीला ना म्हणजे मेंटली टॉर्चर इतकं केलेलं असतं ना की बस त्यामुळे ना ती काहीच बोलत नसते. आता आपण पाहतोय की अर्जुनला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं जातं, सगळेजण अर्जुनच्या जवळ येतात. सायली म्हणत असते की हो तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय का, कसं वाटतंय आता तुम्हाला. आणि अर्जुन अजूनही बेशुद्धच असतो. कल्पनाताई म्हणत असतात की अर्जुन सांग ना आता तुला बरं वाटतंय का, बोलणार रे बाळा काहीतरी. आणि अर्जुनने अजूनही शुद्धीवर आला नाही त्यामुळे ते डोळे उघडलेले नसतात. आता सगळ्यांना काळजी वाटायला लागते. सायली म्हणते अश्विन भाऊजी अहो नक्की काय होतंय हो यांना शुद्ध काही येत नाही आहे अजून, बघा ना तुम्ही. अर्जुन म्हणतो अगं दादा ना सिनेटरीड आहे सायली वहिनी, पण एव्हाना तो शुद्धीवरती यायला हवा होता ना, म्हणजे ऑपरेशनच्या नंतरची आलेली गुंगी त्या गुंगीमध्ये असतो ना आणि अजून तो शुद्धीवर आलेला नसतो. आपण पाहतो इकडे चिलर मॅडम येतात आणि आता इन्स्पेक्टर सावंतांना म्हणत असतात की सर मानसीने अजून काही स्टेटमेंटच दिलेलं नाही, इतक्यातच आहे ना
तिथं एक चहावाला येतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही चहा सांगितलं होतं. तर एक शिपाई म्हणतो हो इकडे ये, आतमध्ये चहा नेऊन द्यायचा आहे म्हणून. आता त्या चहावाल्याला घेऊन आहे ना तो कॉन्स्टेबल आतमध्ये जातो. आता बघा आता इकडे दाखवलं की पुन्हा अर्जुनच्या रूममध्ये ना आता डॉक्टर येतात आणि डॉक्टर आता अर्जुनची फाईल रिपोर्ट त्याचं सलाईन हे सगळं काही चेक करत असतात. आता डॉक्टरांना अश्विन म्हणतो की डॉक्टर आत्तापर्यंत ना दादा रिकॉन्सिव्ह व्हायला हवा होता ना, पण तो अजून काहीच रिस्पॉन्स करत नाहीये. अहो एवढा वेळ का लागत असेल त्याला शुद्धीवर यायला. डॉक्टर म्हणतात बरोबर आहे तुमचं डॉक्टर अश्विन, मी बघतो हां काय झाले ते. म्हणून डॉक्टर आता तिकडून जातात आणि पुन्हा त्या अर्जुनच्या ज्या काही सगळ्या मशिनरीज लावल्यात ना आता त्या सगळ्यांना ते डॉक्टर चेक करायला लागतात. सायली म्हणते डॉक्टर जे काय असेल ना ते आम्हाला खरं खरं सांगा, यांना शुद्धीवर यायला एवढा काय वेळ लागतोय. डॉक्टर म्हणतात आपण थोडा वेळ ना वाट बघूयात. अशा केसेसमध्ये ना पेशंटला शुद्धीवर यायला ना थोडासा वेळ लागतो. प्रतापराव म्हणतात अशा केसेस म्हणजे तर डॉक्टर म्हणतात हे बघा पेशंटच्या मणक्याला ना मेजर डॅमेज झालेला आहे, त्यामुळे आपल्याला ना 24 तास ना वाट बघावी लागेल. जर का 24 तासामध्ये जर का यांना शुद्ध नाही आली तर कंडिशन आहे ना ही एकदम क्रिटिकल होऊ शकते असं आहे ना आता हे डॉक्टर सांगतात. त्यामुळे सगळेजण खूप घाबरून जातात आणि म्हणतात आपण वाट बघूयात म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. आपण पाहतोय पोलीस कस्टडीत असलेला महिपतचा जो माणूस आहे ना त्याच्याकडे चायवाला येतो आणि म्हणतो दादा चाय घ्या चाय. आता त्या माणूस त्याच्याकडे एकदम बघतो तर त्यांनी ना त्या चहासोबत एक चिठ्ठी दिलेली असते. आता बघा तो चहाचा तिथं कप ठेवतो आणि आता तो चिठ्ठी वाचतो की तुझं तोंड उघडलंस तर तू पोलिसांकडून सुटशील पण आमच्याकडून सुटणार नाहीत, आज थोबाडा बंद ठेव असं. आता हा जो महिपतचा माणूस आहे ना तो चिठ्ठी वाचतो. इतक्यात तो चहावाला चिठ्ठी घेऊन पळून जातो. आपण पाहतोय पण इकडे प्रियाचा सीन. आता ही प्रिया ना जेलमध्ये खूप फेऱ्या मारत असते आणि यांना इतके येतच तिथे सीमा कॉन्स्टेबल येते. आता ही प्रिया म्हणते आला का गं फोन, आला का गं कोणाचा. सीमा म्हणते अगं नाही आला गं कोणाचा फोन, आला की मी तुला सांगते. आणि आता सीमा चालली असते तर आता प्रिया म्हणत असते अगं फोन घेऊन इथंच थांब जाऊ नको. सीमा म्हणते अगं जेलर मॅडम आहे ती इथेच आल्या, त्या राऊंडवर आहे, त्यांचं कडक लक्ष आहे, मी येते तुला नंतर फोन देते म्हणून. आता सीमा कॉन्स्टेबल तिथून निघून जाते आणि प्रिया बेचैन जाईल. कॉन्स्टेबल आहे तिथे चहावाला येतो आणि म्हणतो की मॅडम चहा सांगितला होता. तर मॅडम म्हणतात ठेवी त्याने त्या मॅडम नाहीत ना आता ही मानसी जेवलेचं ताट नेवायला लावतात आणि आता तो चहावाला म्हणत असतो की हे घे चाय घे असं तिला करत असतो. पण मानसी ना त्याच्याकडे एकदम बघत सुद्धा नाही आणि तिचं लक्षच नसतं. तर काय होतं की तो चहावाला टेबलवरती चहा ठेवतो आणि आता ती चिठ्ठी ना नेमकी मानसीच्या पायाजवळ पडते. आता ती कॉन्स्टेबल तेवढ्यातच येते पुन्हा पाणी घेऊन आणि म्हणते हे घे पाणी घे. आणि आता मानसीचा नेमका त्या चिठ्ठीवरती पाय पडलेला दाखवलेला आहे. आपण पाहतोय आता पुन्हा हे विलन गँगचा सीन. इकडे महिपत आणि सचिन राकेशकडे कंटिन्यू बघत असतात आणि राकेश म्हणतो अरे असं काय बघताय माझ्याकडे, येईल ना फोन. महिपत म्हणतो इथं ना असं बसून आणि त्या फोनकडे बघून बघून माझ्या अंगावर ना वारुळ तर चढेल, नाहीतर ना त्या फोनचं ना काहीतरी वाटोळं तर होईल. अरे पण त्या फोन चहावाल्याचा काही फोन येणार नाही. अरे तूच त्याला फोन कर आणि विचार त्या पोरीबद्दल, त्या पोरीपर्यंत आणि माणसापर्यंत चिठ्ठी पोचली का नाही. ते इतक्यातच त्याचा फोन येतो. राकेश म्हणतो त्याचाच फोन आलाय. महिपत जोरात ओरडतो अरे मग उचल ना. राकेश म्हणतो हो उचलतो आणि म्हणतो काय रे झालं का काम. तो चहावाला म्हणतो हो साहेब झालं काम, तुमच्या दोन्ही चिठ्ठ्या मी त्या दोघांपर्यंत पोचवल्या. आता इकडे महिपत सचिन लगेच आनंद व्यक्त करतात. राकेश म्हणतो ओके तर मग ठेव फोन आता आणि म्हणतो मी बोललो होतं ना काम होणार म्हणून, झाला फोन. आता प्रियाला फोन करू आणि आपण तिला हे सगळं सांगू म्हणून. आता इतक्यातच आहे ना प्रियाला फोन येतो म्हणून सीमा येते आणि म्हणते प्रिया हे घे कॉल आलाय म्हणून. प्रिया लगेच म्हणते दे करून आणि लगेचच फोनवर बोलायला लागते. राकेश म्हणतो प्रिया माझ्या माणसानं काम केले, अन्नाच्या माणसापर्यंत आणि मानसीपर्यंत ना चिठ्ठ्या पोचलेल्या आहेत. प्रिया लगेच म्हणते अरे वा चला बरंच झालं हा, निदान एकतरी काम धड तुला जमलं म्हणायचं. पण मला असं वाटतंय ना की त्या मानसीला आपण जेवढे काही डोस दिलेत ना तेवढेच आहेत आता ना पुरेत. मला नाही वाटत आता की मानसी कोर्टामध्ये ना सायलीची बाजू घेईल म्हणून असंही प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की नाही पण मी काय म्हणते की तरीसुद्धा ना मला असं वाटतंय ना की आपल्याकडे ना एखादा प्लॅन बी हा असायलाच हवा आहे म्हणून असंही प्रिया म्हणते. सचिन म्हणतो आता बी कशाला, प्लॅन ए तर सक्सेस होताना दिसतोयच आहे ना. तर महिपत म्हणतो नाही दीक्षित या बबलीचं बरोबर आहे, एखादा प्लॅन आहे ना सफल झाला ना तरीसुद्धा ना दुसरा प्लॅन हा आपल्याजवळ असावाच. महिपतने आज बऱ्याच दिवसांनी तिला बबली म्हणलाय हा. आणि पुढे महिपत म्हणते बबली पण नेमकं काय करायचं आता. प्रिया म्हणते मला ना थोडासा ना विचार करायला वेळ द्या. सचिन आणि राकेश तुम्ही दोघंजण एक काम करा, थोड्या वेळाने ना मला येऊन भेटा. आता महिपत म्हणतो बरोबर ठीक आहे येतील हा भेटायला म्हणून फोन ठेवला. मी खंबीरपणे उभं राहू शकलो नाही ना आणि त्यासाठी जावई बापू खंबीरपणे अगदी लढत होते आणि मला आश्रमातल्या मुलींची काळजी नाही घेता आली, त्यांच्या सुटकेसाठी मला काहीच करता आलं नाही आणि म्हणून जावई बापूंना जावं लागलं. आणि बघा ना त्यामुळे म्हणूनच तर त्यांच्यावरती हे एवढं मोठं संकट ओढवलं असं मधुभाऊ म्हणत असतात. आता अश्विन त्यांना समजावतो आणि म्हणतो की मधुभाऊ हे बघा तुम्ही प्लीज स्वतःला ना असा दोष देऊन घेऊ नकात. कुसुमताई म्हणते की अर्जुन सर एवढे तडफदार आहेत ना पण त्यांना असं बेशुद्ध ना मला अजिबात बघवत नाहीये म्हणून. आता ही कुसुमताई पण रडायला लागते. प्रतापराव म्हणतात कल्पना मी काय म्हणतोय हे बघ तुम्ही ना आता जरा घरी जाता का, सगळ्यांनी सायलीला घरी घेऊन जा, मी चैतन्य आणि अश्विन आम्ही तिघंजण
हॉस्पिटलमध्ये थांबतो. कुसुम आणि मधुभाऊ तुम्ही दोघं सुद्धा ना घरी जा. कल्पनाताई म्हणतात नाही हो मला इथं थांबायचंय. आता बघा तिथे अश्विन येतो आणि म्हणतो की हे बघा पेशंटजवळ जास्त माणसांना थांबण्याची परमिशन नसते, त्यामुळे ना जास्त माणसांनी थांबू नका, तुम्ही घरी थांबा. वाटलं तर मी तुम्हाला ना थोड्या वेळाने ना कॉल करत राहील. आता अश्विन म्हणतो प्रतिमात्या तू सुद्धा घरी जा. हां प्रतिमात्या म्हणतात ठीक आहे. तर मग निघतो आम्ही आणि म्हणतात की सायली चल बाळा येतेस ना घरी. सायली म्हणते नाही तुम्ही सगळे जा घरी, यांना शुद्ध येईपर्यंत आहे ना मी इथून अजिबात हलणार नाही असं सायली म्हणते. आता बघा सायली कोणाचंच ऐकत नाही. इकडे प्रियाला भेटायला सचिन आणि राकेश आलेले असतात. आता प्रिया म्हणते पोलीस स्टेशनमधून काही बातमी आली. राकेश म्हणतो नाही अजून काहीच आली नाही. प्रिया म्हणते अर्जुनबद्दल काही कळलं का? सचिन म्हणतो तो अजूनही शुद्धीवर आला नाही असं कळलंय. लगेच प्रिया खुश होते आणि म्हणते खरंच अरे वा, आणि म्हणते वा मस्त 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 एकदम छान न्यूज आहे. आणि आता बघा लगेच हायपर होते आणि म्हणते अरे केव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ना एक प्लॅन आहे. म्हणून या प्रियाला इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटत असतात ना की बस. आणि म्हणते आणि तसं जर का झालं ना तर आपल्याला नक्की फायदा होईल. सचिन म्हणतो नक्की काय शिजते ग तुझ्या डोक्यात? आता बघा प्रिया ना जबरदस्त प्लॅन सांगते. प्रेक्षकांनो मस्त आहे ना, जबरदस्त चालू आहे ना सिरियल आत्तापर्यंत. तर प्लीज मग या सीनसाठी ना माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आता बघा पुढे प्रिया म्हणते सचिन मला असं वाटतं अर्जुन काय आता इतक्यातच ना केस लढायला उभं राहू शकत नाही. आणि सचिनचा आणि या केसचा इतका मोठा सपोर्ट असा हॉस्पिटलमध्ये निश्चित पडलाय, म्हणजे जेणेकरून आता सायली आणि अर्जुन दोघं सुद्धा कोर्टात येऊ शकणार नाहीत. आता त्यामुळे ना या संधीचा फायदा घेऊन या केससाठी ना आपल्याला एक काम करायला पाहिजे. एक काम कर ना, तुझे ते शेंडे वकील आहेत ना, तर त्या शेंडे वकिलांना फोन कर आणि त्यांना सांग की कोर्टाची उद्याचीच तारीख घ्यायला सांग म्हणून. म्हणजे काय होईल ना की जर का उद्याची तारीख घेतली तर तसं झालं तर अर्जुन सायली काही कोर्टामध्ये येत नाहीत आणि त्यामुळे ना या केसचा आपल्याला फायदा होईल आणि ही केस आहे ना त्यांच्या विरोधात जाईल. सचिन म्हणतो हो गो गुड आयडिया आहे, व्हेरी गुड. आता लगेचच ही प्रिया म्हणते सीमा चल फोन दे लवकर. म्हणून आता ही फोन घेते आणि सचिनला सांगते चल त्या शेंडे वकिलाला फोन लाव म्हणून. आता त्या शेंडे वकिलाला हा सचिन फोन लावतो आणि आता सांगतो की हां शेंडे साहेब मी सचिन बोलतोय आणि आता आपल्याला ना यापुढे काय काय करायचे आता डिटेल सगळं आपल्याला ना सचिन शेंडे वकिलांना समजावून सांगतो. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रतापराव म्हणत असतात की सायली आता अश्विनी काय सांगितलं ते तू ऐकलंच ना? सायली म्हणते हो डॉक्टरनी सांगितलं आहे की हॉस्पिटलमध्ये जास्त पेशंटच्या नातेवाईकांनी थांबायचं नाही म्हणून. बायकोनी थांबायचं नाही असं कुठं अश्विनी भाऊजी म्हणाले? आता सायली म्हणते काही होऊ दे मी इथेच थांबणार, हे शुद्धीवर येईपर्यंत तर मी इथून हलणारच नाही. कल्पनाताई म्हणतात सायली अगं तुझी तब्येत नाजूक आहे, तू जर काही ते रात्रभर थांबलीस ना तर मग त्रास होईल ग बाळा तुला, तो ऐक ना आमचं. आता सायली म्हणते आई मला त्रास होईल ना, आमच्या बाळाला त्रास होईल, आम्ही दोघेजण सुद्धा ना इथेच थांबणार आहे त्याच्या बाळाच्या बाबांजवळ. म्हणून आता सायली हट्ट करायला लागते. अश्विन म्हणतो सायली वहिनी ऐक ना माझं, अगं असा हट्टीपणा करू नकोस, तो ऐक माझं. सायली म्हणते कुणीही माझी समजूत घालण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, मी कोणाचंही ऐकणार नाही आणि मी घरी सुद्धा जाणार नाही. सायली कोणाचं ऐकायलाच तयार नाही. सायली म्हणते आत्ता उठतील आणि आता त्यांच्या डोळ्यासमोर येणार, मी समोरच हवी आहे. प्रतापराव म्हणतात ठीक आहे तर मग कल्पना मला असं वाटतं की आपण सायलीला इथेच थांबू देऊयात. अस्मिता म्हणते ठीक आहे तर मग मी बघते सायलीकडे, मी तिच्याबरोबर थांबते. आणि तसंही ना स्मित जवळ श्वेता आहे त्याच्यामुळे ना मला स्मितची सुद्धा आता काळजी नाही आहे असं म्हणते. आणि आता बघा पुढे काय होतं की कल्पनाताई म्हणतात अश्विन ठीक आहे तर मग सायलीला काही त्रास होणार नाही असं बघशील ना तू? अश्विन म्हणतो डोंट वरी मम्मा, आम्ही सगळेजण ना आता रात्रभर इथे जागेच असणार आहेत तर म्हणून तू काळजी करू नकोस असं म्हणून आता लगेच प्रतिमात्या म्हणतात ठीक आहे तर मग आम्ही घरी जाण्यानंतर थोडंसं खाऊन घेशील ना गं? आणि सायली काहीच बोलत नाही कारण सायलीचा अजिबात मूडच नसतो. प्रतापराव म्हणतात चला तर मग सगळेजण निघूयात. मधुभाऊ चला आपण जाऊयात. म्हणून आता सगळेजण जातात आणि तिथे फक्त अस्मिता अश्विन आणि सायली हे तिघजणच फक्त अर्जुनजवळ असतात आणि सायली कंटिन्यू न फक्त अर्जुनकडेच बघत बसलेली असते. ठरलं तर मग चाचा बागेत संपतो. त्याच्या बागामध्ये आपण पाहतोय की सायली म्हणत असते की अहो उठा ना, एवढा राखुनी धरून ठेवतं का म्हणून, अहो उठा ना. आणि इतक्यात चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो वहिनी उद्या आपल्याला ना कोर्टामध्ये जावं लागणार आहे, आपल्या केससाठी ना उद्या तू तिथे हजर असणं ना खूप गरजेचं आहे, नाही तर केस खूप वीक होईल असं चैतन्य म्हणतो. आणि इकडे महिपत म्हणत असतो काय रे जिंट्या उद्याच्या सुनावणीत काय बोलायचे ते माहिती आहे ना? प्रिया म्हणत असते की उद्या मला कुठलीही चूक झालेली नको आणि शेंडे वकील हो म्हणत असतो. आणि इकडे प्रिया म्हणत आणि इकडे सायली म्हणत असते की जोपर्यंत हे शुद्धीवर येणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, कुठेही अगदी जाणार नाही. आणि असा सायलीने ठरवूनच टाकले. आता भेटूया उद्याच्या भागात आणखीन काय होतं ते पाहण्यासाठी इंटरेस्टिंग सिरियल चालू आहे. तर भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.